नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, रेयांश अकॅडमीमध्ये मी विजयलक्ष्मी काळे तुमचं सर्वांचं स्वागत करते। आपण ट्रेड युअर पेनची सिरीज चालू केली आहे आणि आज आपला 7वा दिवस आहे आणि आज आपण असं वेगळं आणि आपल्या मेंदूची सगळ्यात पॉवरफुल टेक्निक शिकणार आहोत, ज्याच्याने तुम्हाला आयुष्यात खूप मोठं होईल। आणि दुसरा याचा फायदा म्हणजे आतापासूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकलात की तुम्हाला तुमच्या ब्रेनची खरी पॉवर काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल। आणि आम्ही मोठे झालो, आमच्या डोक्यात आमच्या आयुष्यात आलेले चांगले वाईट अनुभव या सगळ्या गोष्टी असतात ते स्टोअर आहेत। त्यामुळं आमचं माइंड आता थोडंसं ऑलरेडी निगेटिव्ह आहे, पण आम्ही आमचे जर पॅटर्न आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला वेळ लागेल, पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये। तुम्ही जर आतापासून या टेक्निकचा वापर करत गेलात ना, तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमच्या मेंदूची खरी ताकद काय आहे हे तुमच्या लक्षात येईल। आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर तुम्हाला काय करायचं आहे टेक्निक मध्ये, एका ठिकाणी डोळे मिटून शांत बसा। मग त्यानंतर असं व्हिज्युअलाइज करा, असं विचार करा किंवा असं मनात आणा की तुमच्या समोर एक मस्तपैकी असं ब्लॅक बोर्ड आहे। ते तुमच्या वर्गात असतं ना ब्लॅक बोर्ड, तर तुमच्या समोर एक ब्लॅक बोर्ड आहे आणि त्या ब्लॅक बोर्ड वरती तुम्ही काय करताय, 1 ते 20 अंक ओळींनी लिहिताय। हे तुम्हाला लिहायचं नाहीये, फक्त तुम्ही लिहिताय असं कल्पना करायची। 1 ते 20 अंक लिहायचे आणि हे 1 ते 20 अंक लिहित असताना जर तुमचा माइंड तुमचं मन थोडं जर डायव्हर्ट झालं किंवा दुसरीकडे लक्ष गेलं तर काय करायचं, ही टेक्निक पुन्हा करायची। 1 ते 20 अंक लिहायचंच आहे आणि ज्या कुठल्या मुलांनी हे इमॅजिन करताना 1 ते 20 अंक लिहिला असाल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगायचंय आय डिड इट म्हणून। मग आता तुम्हाला लक्षात व्हिज्युअलायझेशन टेक्निक का महत्वाची आहे, तर आपल्या मेंदूला खरं काय आणि खोटं काय हे कळत नाही। आपण जे स्टोअर करतो आपल्या मेंदूमध्ये त्याच गोष्टी आपल्या मेंदूमध्ये राहतात, त्याला अजिबात कळत नाही की त्यामधलं खरं कुठलं आणि खोटं कुठलं आहे। जे आपण इमेजच्या स्वरूपात किंवा म्हणजे जे काही आपण दृश्य बघतो त्या प्रत्येक गोष्ट स्टोअर करत असेल आणि त्यातल्या त्यात कुठल्या गोष्टी आपल्या लक्षात जास्त राहतात माहितीये का, ज्याच्यावर आपण इमोशनली कनेक्टेड असतो। म्हणजे एखादी गोष्ट कुठली असेल ते आता तुम्ही अजून लहान आहात, तुमच्या बाबतीत झालं नसेल पण तुमच्या पॅरेंटच्या बाबतीत वगैरे झालेलं असेल, ज्या गोष्टीत नेहमी इमोशनली ते कनेक्टेड असतील त्या गोष्टी मेंदूमध्ये जसे तसं स्टोअर झालेल्या असतात। त्याला माहित नाही की त्याच्याने तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवण करून दिल्यानंतर त्याच्याने त्यांच्या आयुष्यात काय वाईट इफेक्ट होत आहेत ते त्याला माहित नाही। त्यासाठी फक्त आपल्या मेंदूला चांगलंच देण्यासाठी तुम्ही आतापासूनच या वयातूनच या सगळ्या गोष्टीच्या टेक्निकचा वापर करायचा आहे आणि तुमच्या मेंदूची खरी पॉवर काय आहे ना हे तुम्ही लक्षात घ्यायचंय। अजून आता व्हिज्युअलायझेशनचं अजून दुसरं तुम्हाला सांगितलं झालं तर आता कुठलीही गोष्ट तुम्ही जर शिकत असताना इमेजच्या स्वरूपात म्हणजेच काय चित्राच्या स्वरूपात जर तुम्ही कुठलीही गोष्ट लक्षात ठेवलं, आता बघा A फॉर ऍपल म्हणतो, A फॉर ऍपल हे जर तुम्ही पाठ करण्यापेक्षा A फॉर ऍपल म्हणजे ऍपल जर व्हिज्युअलाइज करू शकता ना तुम्ही, म्हणजे ऍपलचं तुम्हाला इमेज माहिती आहे कारण तुम्ही सफरचंद बघितलेला आहे, त्यामुळं ते पटकन तुमच्या मेंदूला कळतं। हेच त्यालाच काय म्हणतात व्हिज्युअलायझेशन टेक्निक आणि याचा खूप फायदा आहे आणि तुम्ही या वयात तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे तुम्ही स्वतःचे खूप खूप आभार माना, कारण या गोष्टी आता आम्हाला माहिती होते आणि त्यामुळं आम्हाला आता आमचे मेंदूचे पॅटर्न बदलायला खूप अवघड जातात। पण आता तुम्हाला एवढ्या छोट्या वेळात त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात तर त्याचा फायदा करून घ्या आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही करा आणि नो प्रॉब्लेम, तुमच्या पॅरेंट्सना पण थोडासा वेळ लागेल पण त्यांच्याही आयुष्यात खूप मोठे बदल घडून येतील। मला एवढंच सांगायचंय, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात अप्लाय करा, इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतंय मला नक्की सांगा। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर डे 8 म्हणून पण कमेंट करा। धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।